श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. समस्या, संकट आणि अडचणी सर्वांच्या जीवनात येतात. या समस्यांचा सामना करताना तुम्हालाही कधीतरी वाटले असेल की देव खरंच आहे का? देवाच्या अस्तित्वावर तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवणेही बंद केले असेल. परंतु आपण संकटात असताना, आपल्या अत्यंत संकट समयीही जर आपण चांगले कर्म केले असेल तर देव नक्कीच आपल्यासोबत असतो. तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपली मदतच करत असतो. आपण अडचणीत असताना देव आपल्यासोबत आहे असे संकेतही आपल्याला मिळत असतात. पण हे संकेत इतके साधे आणि सामान्य दिसतात की आपण कधीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देव आपल्यासोबत असल्याचे 5 संकेत जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. जर तुम्हालाही देव तुमच्यासोबत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. सर्वप्रथम देव आपल्यासोबत असण्याचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे आपण अगदी अडचणीत असताना अचानक मदतीचे हात घेणे. थोडा विचार करा. तुमच्या आयुष्यात जेव्हा तुमची खूपच वाईट परिस्थिती होती, तुम्ही एका कठीण प्रसंगात होता, संकटाच्या काळ्या ढगांनी तुम्हाला चारही बाजूंनी घेरले होते, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नव्हता. पण अशा वेळी अचानक कुठून तरी तुम्हाला मदत मिळाली. एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा संधी अशी आली जिने तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढले. तुमच्यासोबतही असे झाले असेल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ध्यानात घ्या की देव अनेकदा प्रत्यक्ष मार्गाने आपल्या जीवनात मदत करतोच. जेव्हा आपल्यासोबत अशी एखादी चमत्कारिक गोष्ट घडते तेव्हा आपण विचार करतो की हा फक्त योगायोग आहे का? परंतु त्यावेळी हे लक्षात घ्यायला हवे की देव आपल्या पाठीशी आहे. देव सोबत असण्याचा दुसरा संकेत म्हणजे संयोग. आपले दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याचदा आपल्यासोबत अशा अनेक घटना घडतात जर आपल्याला फक्त संयोग किंवा योगायोग वाटतात. परंतु अशा वेळीही देवच आपल्याला मार्गदर्शन करत असतो. परमेश्वर आपल्या जीवनात कधीकधी अशा घटनांचा क्रम साधतो की ज्यामुळे एक नवा मार्ग उघडतो. जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्हाला एखाद्या गडबडीचे समाधान मिळवण्यासाठी तोच शब्द किंवा सल्ला ऐकायला मिळतो जो तुम्ही शोधत होता. उदाहरणार्थ असे तुमच्यासोबत झाले असेल की तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर किंवा एखादा सल्ला हवा असतो आणि अशा वेळी अचानक तुमच्याच मनात असा एक विचार आला ज्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले. किंवा तुमच्या एखाद्या मित्राने बोलता बोलता तुम्हाला असा एखादा सल्ला दिला ज्याची तुम्हाला आवश्यकता होती. कित्येक वेळा अशा घटनांचा मेळ जुळणे हे देवाचे संकेत असू शकतात. देव सोबत असण्याचा तिसरा संकेत म्हणजे संकटाच्या वेळीही आंतरिक शांती असणे. जीवनात अनेक संकटे येतात. तुम्ही आपली रोजची लढाई लढून पुढे जात असताना एक गोष्ट समजून घ्या. तुमच्यावरचे प्रत्येक कठीण प्रसंग आणि संकट परतवून देव तुमच्यातील शक्तीला जागृत करतो. जेव्हा तुम्हाला बाह्य वातावरणात ताण, असुरक्षितता आणि चुकलेल्या वाटा दिसतात, परंतु अशा स्थितीतही जर तुमचे मन शांत असेल, तुमच्या मनात तुम्हाला माहीत असेल की शेवटी सर्व काही ठीक होणार आहे, असा आत्मविश्वास तुम्हाला असेल, तेव्हा ती शांतता आणि आत्मविश्वास आपल्याला देवाच्या उपस्थितीची खात्री देतात. जर तुमचे मन संकटाच्या काळातही शांत असेल तर समजून घ्या की देव तुमच्यासोबत कायम आहे. देव सोबत असण्याचा चौथा संकेत म्हणजे स्वप्न आणि दिव्य दर्शन किंवा साक्षात्कार. ज्या लोकांनी अनेक वर्षे देवाच्या भक्तीत घालवलेली असतात, अनेक वर्षे देवाची साधना आणि उपासना केलेली असते, त्यांचे देवासोबत खोल संबंध निर्माण होतात. त्यांना अनेक वेळा स्वप्नांमध्ये देवाचे दर्शन होऊ शकते. हे स्वप्न असामान्य, जिवंत आणि जीवन बदलणारे असू शकतात. अशा स्वप्नांमध्ये किंवा साक्षात्कारामध्ये बऱ्याचदा एखाद्या मंत्राचे दर्शन होईल. असा संदेश मिळेल की या आध्यात्मिक जीवनात पुढे जाण्यासाठी या मंत्राची साधना कर. बऱ्याचदा प्रत्यक्ष देवाचे दर्शन न घडताही गूढ पद्धतीने देव आपल्याला संदेश देऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो. अशा
असा अनुभव झाल्यास आपल्या जीवनात नवीन दिशा मिळते. तुम्हाला असा अनुभव आला आहे का? देव सोबत असण्याचा 5वा संकेत म्हणजे इतरांकडून प्रेम आणि करुणा मिळणे. देव अनेकदा इतरांच्या रूपात आपल्याला मदत करत असतो. एखादी अनोळखी व्यक्ती अचानक आपली मदत करून जाते. अशा वेळी ही देवाची मदत आहे असे मानावे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे, ज्या वेळेस आपल्याला इतरांचे प्रेम आणि मदत मिळते तेव्हा आपण देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेत असतो. हे साध्या प्रेमाचे आणि करुणेचे कृत्य देवाच्या अस्तित्वाचे ठळक उदाहरण आहे. मित्रांनो, हे 5 संकेत किंवा यापैकी 1-2 संकेतही तुम्हाला मिळत असतील तर समजून जा की देव तुमच्या सोबत आहे आणि त्यांची कृपाही तुमच्यावर आहे. या व्हिडिओमध्ये आपण देव तुमच्या सोबत आहे हे ओळखण्याचे 5 संकेत जाणून घेतले. त्यावर तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.